नामांतराचा दरवेळेला निवडणुकीच्या वेळेलाच मुद्दा समोर काढायचा, हे कोण करतं? हे शिवसेना करते. आणि शिवसेनेने आजपर्यंत संभाजीनगर या नावाने आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहे. कशासाठी बोर्ड लावता तुम्ही सुपर संभाजीनगरचा? एका साईडला सुपर संभाजीनगर स्मार्ट सिटीमधून लावायचा, एका साईडला लव औरंगाबाद म्हणून लावायचा. तुम्ही अध्यादेश काढा, हिम्मत असेल तर अध्यादेश काढा. आणि आता पाहूयात की शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द महत्वाचा आहे का सत्तेची लाचारी महत्वाची आहे? औरंगजेबाला फॉलो कोणी करतं का? औरंगजेब हा एक दुष्कर्मा होता. औरंगजेब नाव हे मुस्लिम बांधवांमध्ये कोणी त्यांच्या घरामध्ये नावं ठेवतात का औरंगजेब? आणि मग त्या मोगलांनी इथे अतिक्रमण केलेलं हे बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांचं नाव इथे ठेवण्याची गरज काय? म्हणून आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं की या शहराचं नाव आजपासून संभाजीनगर. औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार? MPSCचा प्रश्न कधी सुटणार? वीज बिल माफ होणार का? राजकारणातील सद्य परिस्थिती, बेरोजगारी अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी राजकीय कट्टा या विशेष भागांमध्ये रवी अंबोरे यांच्यासोबत श्री सुहास भाऊ दशरथे, मनसे जिल्हाध्यक्ष संभाजीनगर यांची घेतलेली खास मुलाखत पाहायला विसरू नका आपल्या साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज वृत्तवाहिनीवर. नमस्कार, साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज राजकीय कट्टा या विशेष भागामध्ये आज आपल्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज सामान्य जनतेसाठी तसेच हिंदुत्वासाठी जे आहेत गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारे जे आहेत, तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील एक न्यायवाहक असे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक जनसामान्य लोकांमध्ये जे काय आहे, नागरिकांमध्ये एक न्यायवाहक म्हणून ओळख असणारे जे एक व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय सुहास भाऊ दशरथे आज राजकीय कट्टा या विशेष भागामध्ये आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम स्वागत. जय महाराष्ट्र. साहेबांचं स्वागत आपण ओके देऊन या ठिकाणी करतो. तसं राजकीय कट्टा या विशेष भागामध्ये आपलं या आशा परिवारामध्ये स्वागत आहे. बरेच दिवसापासून जे काय आहे तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काही जनसंख्या झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही सध्या परिस्थिती पाहता बऱ्याच लोकांचं जे काही विषय जो भाग आहे तो बऱ्याच या ठिकाणी चर्चा वगैरे होती. थोडक्यात जगावरती जे काही राजकीय संकट या ठिकाणी आलेलं आहे, परंतु याच्यावरती कशा प्रकारे मात करावी किंवा काय मनसे प्रमुखांच्या आदेशानुसार किंवा आपण जे कार्य करत आहात खूप उल्लेखनीय आहे. साक्षर इंडिया लाईव्ह परिवारातर्फे घेत आहे तर नक्कीच आम्ही सर्व प्रयत्न या ठिकाणी घेतो. तर ते जनतेला पण मला असं वाटतं की जनतेपर्यंत सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. कारण की पडद्यामागचं जे काही काम आपण म्हणतो ते बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बरेचसे जे काही काम केलं जातं तर ते फक्त दाखवण्यासाठी वगैरे असेल, परंतु एकमेव असं एकनिष्ठ कार्य वगैरे त्यांनी बघायला मिळते तर ते व्यवस्थितरित्या बऱ्याच ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी बरेच जनतेला मदत वगैरे पुरवण्याचं काम करतात. बरेचसं करत आलेलं आहात. याच्यातूनच आपली चांगल्या प्रकारची जी काही ओळख आहे, ज्या ठिकाणी कुठेतरी गोरगरिबांना अडवणूक वगैरे होते ते चांगल्या प्रकारे तुमचं जे काय तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणूनच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेल की जनतेच्या मनामध्ये असेल त्या ठिकाणी तुमचे एक नाण्यार वाहक असे एक ओळख निर्माण झालेली आहे. तर आपलं या ठिकाणी बोलत मी एक स्वागत करतो. आपण जास्त वेळ न घेता मला असं वाटतं आपल्या विषयाकडे वळायला काही हरकत नाही. तर राजकीय कट्टा या विषयामध्ये सर्वप्रथम जे आहे तर तुम्हाला एवढं मोठं सर्व जे काही म्हणजे तुम्ही या राजकारणात आलात तर येण्यासाठी जी महत्वाची जी प्रेरणा आहे ती आपल्याला कोणाकडनं मिळाली? निश्चित राजकारणामध्ये मी आलो की 1984ला मी राजकारणामध्ये आलो आणि त्यावेळेला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक झंझावात या महाराष्ट्रामध्ये सुरू होता. आणि
त्या भगव्या झेंड्याला पाहून आम्ही सर्व युवक मोठ्या प्रमाणामध्ये या आपल्या जिल्ह्यातील आपल्या शहरातील आम्ही सर्व युवक त्यावेळेला प्रेरित झालो. कारण त्यावेळेला आम्ही कॉलेज आयुष्यामध्ये प्रथमच पाऊल टाकलेलं होतं आणि आम्ही तिथून मग भगवा झेंडा काढण्यावर घेतला आणि त्या दिवसापासून आज ताक आहे भगवा झेंड्यावरती आमचं जे प्रेम आहे. त्यावेळेला आदरणीय हिंदू हृदय सम्राट म्हणायचे गर्वसिद्ध हिंदू आहे आणि आज हिंदू जननायक राजसाहेब म्हणतात गर्व आहे हा हिंदू. मराठी माणसांसाठी तर आम्ही लढतोच, परंतु हिंदूंसाठी देखील आम्ही लढतो. जिथं जिथं अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी लाट बसलीच पाहिजे ही जी शिकवण आम्हाला दिलेली आहे आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब, निश्चित त्याचं आम्ही तंतोतंत पालन करतो. घाण्यावाघ तुम्ही मला उपमा दिली, घाण्यावाघ वगैरे नाही, परंतु निश्चित जनतेचा आवाज हा प्रशासनाच्या कानाला भिडला पाहिजे. म्हणून जनतेचा आवाज या माध्यमातून मी निश्चित माझा आवाज वाढवून प्रशासनाला सांगतो आणि प्रशासनाला योग्य का जे योग्य आहे जनतेवर जे काही अन्याय होतं इथे योग्य झालं पाहिजे अशा पद्धतीने प्रशासनाला निश्चित आम्ही नमवतो आणि प्रशासनाला ते काम करूनच घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आज महाराष्ट्र आमची इथे ओळख आहे आणि त्यावेळेची जी प्रेरणा ती आदरणीय हिंदू हृदय सम्राटाची प्रेरणा होती. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही काम करायला सुरुवात केली आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने काम करतो. म्हणजे जे काही प्रेरणा वगैरे जे मिळते बऱ्याच जणांना कोणाकडनं जे काही नाट्यसंदर्भात मिळत असते, कोणाला आपल्या आईवडिलांकडून मिळत असते, तर अशीच दिव्य प्रेरणा आईवडिलांकडून मिळाली हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. जे काही संभाजीनगर म्हणजे मराठवाडा यांच्यासोबत बरेचसे जे काही संभाजीनगरचा विषय वगैरे किंवा त्या ठिकाणी औरंगाबादचा सुद्धा असा विषय, परंतु अधिकृतरित्या ते औरंगाबाद अंतर झालेलं नाही. तर याच्यामध्ये थोडासा संबंध कुठेतरी बघायला मिळतोय, तर याबद्दल आपण काय नाही. निश्चित शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या नेत्यांना, शिवसेनेच्या आमदारांना नुसतंच संभाजीनगर म्हणलं संभाजीनगर झालं हे नुसतंच म्हणवलं जातं. त्याचा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये राजकीय पोळ्या भाजण्याचा लाभ त्याच्यामध्ये होतो आणि छत्रपती संभाजीनगर हे नाव अद्यापपर्यंत शिवसेना. गेल्या वेळेला आम्ही आंदोलन केलं, 26 जानेवारीचा आम्ही अल्टिमेटम दिलेला होता. 26 जानेवारीपर्यंत या सगळ्या गोष्टी व्हाव्या, छत्रपती संभाजीनगर याचा बदल व्हावा ही आमची भावना होती. ही आम्ही जनतेपर्यंत मांडली, परंतु प्रशासनापर्यंत मांडली. जनतेचा आवाज हा आम्ही प्रशासनापर्यंत मांडायला कुठं व्यासपीठ नव्हतं. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत दिला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव आज मुख्यमंत्री इथे आहेत आणि ते जर मुख्यमंत्री इथे आहेत तर ते छत्रपती संभाजीनगर या शहराचं नाव का करू शकत? त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी इथे शब्द दिलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा शब्द महत्वाचा असून या सर्व मंडळींना शिवसेनेच्या सर्व नेत्यांना, शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सत्तेची लाचारी म्हणतात. सत्तेमध्ये हे लाचार बनून राहतात. म्हणून हे आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर मांड्या लावून बसलेले आहेत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दटावून हे सांगू शकत नाहीत की नाही हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द आहे आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. तर सर याच्यामध्ये जे काय आहे तर बरेचसे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न, परंतु सद्यस्थितीमध्ये जे काही सरकार या ठिकाणी चालू आहे आणि राजकारणामध्ये जी जवळाजवळ किंवा अतिशय गडबड पद्धतीने जे राजकारण जे काही त्या ठिकाणी त्यांनी बघितले याबद्दल बोलेल काय? निश्चित ही महाविकास आघाडी जसं महाविकास बिघाडी आहे. महाविकास बिघाडीमध्ये सगळं चित्र हे असं दिसणार आहे. म्हणून 3 पायाची रिक्षा कार्टूनमध्ये दाखवली जाते, भीम माकडं चालवत दाखवली जाते आणि पुन्हा वरती एकदम येतो. याचा राजकारणाशी काही संबंध नाही. हे लिहिण्याचंच कारण म्हणजे हा सगळा संबंध त्याच्याशीच आहे. म्हणूनच तुमचा हा असा प्रश्न आहे. तर ठीक आहे.
दुसरी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता सर, की सद्यस्थितीमध्ये जे काही कोरोना महामारी चालू आहे आणि विद्यार्थ्यांसंदर्भात तुम्ही काही प्रश्न या ठिकाणी की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अतिशय त्यांची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ते बाजूला सारून ते खूप तळमळतीने ते प्रयत्न करतात अभ्यास करतात, परंतु वेळ प्रसंगी की त्यांची परीक्षा देखील ढकलली जाते किंवा जी ज्यांचं पासआउट केलेले त्यांची पदवी त्या ठिकाणी होत नाही किंवा आत्महत्या वगैरे होत आहेत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या, यामध्ये लागतात. या सगळ्या गोष्टींवरती मी एक सांगेन, शिक्षण विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्यांना तिथं का नियुक्त केलेलं आहे मला माहिती नाही. त्यांना कुठल्या पद्धतीचं नॉलेज नाही. ज्या ज्या वेळेला ते टीव्हीवरती येतात, ज्या ज्या वेळेला त्या बोलतात, एक काहीतरी स्टेटमेंट केलेलं असतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते स्टेटमेंट फिरवलेलं असतं. शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये गोष्ट आरोग्यमंत्रीच करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का कशा चालू आहेत माहीत नाही आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे हे निश्चितच नुकसान आहे. ऑनलाईन पद्धतीचं आजपर्यंतचं शिक्षणाची जी पद्धत होती ती ही विद्यार्थ्यांना माहीत नव्हती, ती शिक्षकांना माहीत नव्हती आणि अचानक हे लॉकडाऊन लावून त्याच्यामध्ये शाळा ह्या ऑनलाईन चालवणं, निश्चित ऑनलाईन शिक्षण आणि समोरासमोर लाईव्ह शिक्षण याच्यामधला जो फरक आहे निश्चित विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये सेटल झालेला नाही आहे. कोरोनाचा जो इथे प्रादुर्भाव वाढतो ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं, परंतु माझं हे म्हणणं आहे की हा जर कोरोना अशा पद्धतीने आहे तर तुम्ही शाळा आणि विद्यार्थी यांचं लसीकरण फास्ट का नाही करून घेऊ शकत. शिक्षकांचं लसीकरण होतं आहे, चालू आहे, करताय, त्यांना आता कंपल्शन केलंय तर उद्या शाळा पडल्यानं सर्व शिक्षकांचं लसीकरण झालं पाहिजे, परंतु 18 वर्षाच्या खालील मुलांचं लसीकरण अद्यापपर्यंत शाळेमध्ये का सुरू शकतो. आज जर इतर देशांचं आपण इतर ठिकाणी उदाहरण देतो, त्या देशामध्ये लॉकडाऊन झालं, या देशामध्ये लॉकडाऊन झालं, म्हणून आता आपल्याकडे सुद्धा ती वेळ येणार आहे. आपल्याला सुद्धा लॉकडाऊनच्या दिशेने प्रयत्न करावे लागणार आहे. सर्वांनी तयार राहा, सर्वांनी तयारी करा, सर्वांनी मास्क लावा, या जर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तर इतर देशांमध्ये 2 नवीन यांनी मास्क काढून फेकलेले आहेत. मग आपल्या इथे होणार आहे आणि जर आज काही ठिकाणी झाला तरी तो स्प्रेड त्याच्यामधून जास्त होत नाही. अशा पद्धतीचं आरोग्य खात्याने इथे डिक्लेअर केलेलं आहे. मग तुम्ही शाळा सुरू करण्याचे आज एमपीएससी बाबतीमध्ये एवढे प्रकार घडलेले आहेत. अनेकदा या परीक्षा पुढे ढकलत होईल. काही जणांच्या परीक्षा, काही जणांची अपॉइंटमेंट बाकी राहिले. आपण त्या एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आज तुम्ही मला प्रश्न विचारतो, मी बोलतो, परंतु खरं दुःख त्या कुटुंबाला माहिती आहे काय झालेलं आहे. आता तोंडाशी आलेलं लेकरू जेव्हा आत्महत्या करतो त्याच्या पाठीमागे सरकारचं कारण आहे. 2 लाख तुम्ही द्याल, 5 लाख तुम्ही द्याल, संपलं का? आज त्या माहितीच्या पोटचं लेकरू तिथं गेलं, त्याचं कारण फक्त तुमची मिसमॅनेजमेंट आहे. तो मनातून खचला मुलगा आणि अशा पद्धतीने जर करत असतील तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय अमित साहेब ठाकरे हे स्वतः तिथे जाऊन आले, स्वतः त्या कुटुंबाची मदत केली, परंतु शेवटी आज त्या आईचं पुढचं लेकरू तर गेलं ना, याला जबाबदार शासन आहे. सावळागंध राजकारणामध्ये नाही, या महाविकास आघाडीमध्ये सावळा, हे जे राजकारणातून एकत्र आले ते सावळा गोंधळ करूनच एकत्र आले. लढले, शिवसेना लढली, बीजेपी बरोबर युती करू, बीजेपी बरोबर युती केली, बीजेपीमध्ये विजय झाले आणि नंतर सत्ता स्थापनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे. ही निश्चितच बिघाडीच आहे. साहेब, आणखी एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो, जे की सध्या आपण पाहतात की कोरोना महामारी चालू आहे आणि सामान्य जनतेवर होतोय की मंजुरी वगैरे सध्या स्थितीमध्ये बंद आहे. सध्या आपण शाळेसंदर्भातला विषय घेतला आणि तुम्हाला अतिशय चांगलं आपण शाळेत विद्यार्थी असो, शिक्षक असो, त्यांची प्रश्न आपण सोडवण्याचं काम करण्याचे पूर्णपणे बरोबर आहे. परंतु एका ठिकाणी असे काही प्रसंग घडत आहेत की एकीकडे वारकऱ्यांना कुठेतरी जे आहे अडवले जात आहेत आणि दुसरीकडे कुठेतरी जे आहे तर ते आपल्याच एक संभाजीनगरच्या बाजूलाचं कुठेतरी जे गावाकडे गाव होते त्या ठिकाणी कुठेतरी मैत्री त्या ठिकाणी जास्त गर्दी होते. याबद्दल आपलं काय? निश्चित मैत्रिणीवरती तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आता तुम्ही काय कारवाई करा. आम्ही निश्चित आयोजकांवरती गुन्हे दाखल केले. ज्या ठिकाणी ती मैत्रीवरती ती जागा सील केलेली आहे असं वर्तमानपत्रातून आम्हाला माहिती मिळालेली आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की तिथे उपस्थितांवर देखील तुम्ही गुन्हे दाखल. ज्या वेळेला या जिल्ह्याचा खासदार आहे, या जिल्ह्याचा खासदार एक जिम्मेदार व्यक्ती आहे,
आणि हे स्वतः इम्तियाज जलील त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कव्वालीमध्ये मैफिलीमध्ये भाग घेतात. पण त्यांच्या अंगावरती किती जनता ही पैसे उधळण करते आणि ते पैसे उधळलेले तुम्ही सांगता की आम्ही गरीब जनतेला देण्यासाठी ती कव्वाली ठेवली होती. मग असे उधळलेले पैसे तुम्ही गरीब जनतेला देता का? ही पद्धत योग्य नाही. अशा पद्धतीने वागणूक योग्य नाही. आता मंदिराचा विषय तुम्ही काढला. मला नवल वाटतं की मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा ईसाई मंडळींचं आपल्या चर्चेस असतील, गुरुद्वारा असतील, याचे सगळे वेगवेगळे प्रकार इथे करायला पाहिजे. आज मंदिर म्हटल्यानंतर एक 10x10चं देखील मंदिर या ठिकाणी आपल्या शहरात आहे. 10x10चं मंदिर सुद्धा इथे आहे आणि त्याला सुद्धा आपण लॉक मारतो. अहो मस्जिद आहे, मस्जिदीचं काहीतरी सिस्टम आहे की त्या सिस्टीममध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती मस्जिद तयार झालेली आहे. तेवढे लोक त्या ठिकाणी नमाज पढण्यासाठी, देवाला वाढवण्यासाठी त्या मस्जिदीमध्ये आलेले असतात. त्याचा प्रकार वेगळा आहे, गुरुद्वाराचा प्रकार वेगळा आहे. याच्यामध्ये सरकारने व्यवस्थित कॅटेगरी करून कोणतं मंदिर उघडलं जाईल, कोणतं गुरुद्वारा उघडलं जाईल, त्या ठिकाणी किती संख्या असली पाहिजे याचं जर व्यवस्थित विश्लेषण केलं तर तिथे बसलेले IAS अधिकारी काय करतात, त्यांची बुद्धी कुठं जाते काही सांगता येईल. अशा पद्धतीने जर याच्यामध्ये नियोजन केलं तर निश्चित लॉकडाऊन सुद्धा होईल. जसं आमचे हिंदू जननायक म्हणाले की कोरोनाला बरोबर घेऊन आपल्याला जगायचं शिकावं लागतं. मग कोरोनाला जर बरोबर घेऊन आपल्याला शिकायचं आहे तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून निर्णय करायचे. कुठलाही निर्णय होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की अहो तुम्ही 4 वाजता अवेळी बंद करताय, तुम्ही 3 तास वाढवून द्या ना, संध्याकाळी 7 वाजता वाढवता आणि 3 तासामध्ये काही धंदे होतात. ऊन उतरल्यानंतर लोक बाहेर येतात, सगळ्या गोष्टी होतात. आज 4ला बंद म्हटल्यानंतर तुम्ही बाजारामध्ये बघा 2 वाजता किती मरणाची गर्दी होती. म्हणून या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली होती, परंतु त्यांना ते सुद्धा स्वतःचे अधिकार वापरणं जमलं नाही. आम्ही त्यांच्याकडे मागणी का केली? कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अधिकार दिले त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना. मग इथे 10, 20, 15 असे जर कोरोना बाधित निघतायत तर मग काय हरकत आहे संभाजीनगरचे लॉकडाऊन हे 7 वाजेपर्यंत करायचं. निश्चितच आपण या प्रकारे बरेचसे जे काही प्रयत्न करतायत. आणखी एक प्रश्न आपल्याला काही विचारायचे आहे की या जागतिक कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये जे काही लाटावरती लाट प्रक्रिया चालू आहे तर याच्यामध्ये गोरगरिबांचे जे काही लाईट बिल जे आहेत, वीज बिल माफ करण्यासंदर्भात बरेचसे जे काही आपल्या पद्धतीतून असेल किंवा बरेचशा संघटना वगैरे असतील तर याच्यामधून बरेचशा ज्या काही गोष्टी लाईट बिल माफ करण्यासाठी जे काय झालं तर त्याची आणखी वेगळ्या प्रकारची पूर्तता झाली नाही. त्याबद्दल आपलं काय म्हणतो? या सरकारला नागरिकांच्या अडीअडचणीची काहीही घेणं देणं नाही. हर अब्दुल्ला गुड थैली हा प्रकार त्यांचा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, हर अब्दुल्ला गुड थैली अशाच पद्धतीने हे सरकार करतंय. जनतेच्या अडीअडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही. आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिल कमी करण्यासाठी मोर्चे निघाले. वीज मंत्र्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कुठली कारवाई केली नाही. सत्तेच्या मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून काय यांना घरी जायचंय का? हे लाचार आहेत सगळे सत्तेसमोर. सत्तेच्या मंत्र्यांसमोर हे लाचार आहेत. जनता आज कोणत्या अडीअडचणीतून जातीये, प्रत्येक जण किती अडचणीमध्ये आहे, आर्थिक बोजा किती मोठा जनतेवर पडलेला आहे, याच्याशी या लोकांना काहीही घेणं देणं नाही. येणारी निवडणूक जनताच यांना दाखवून देणार आहे काय. निश्चितच जर सर सध्या स्थितीमध्ये निवडणुकांचं वातावरण वगैरे याच्या बऱ्याचशा गोष्टी महामारीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दीचं प्रतिबंध निर्बंध वगैरे लावण्यात आलेले होते. परंतु बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला गर्दीचा बघायला मिळाले. परंतु त्याच्यानंतरचा काळ बघून बघितला तर बऱ्याच ठिकाणचं विषय सोबत वगैरे जे काय तर वेगवेगळ्या पार्टीकडनं आता हा जो काही विषय आहे हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर आमचे जे काही श्रोते जे आहेत त्यांना निश्चितच ऐकायला आवडेल आपल्या माध्यमातून की सध्या स्थितीमध्ये 16चं जे काही बाकी पक्षामध्ये असं विषय चालू आहे तर आपल्या संभाजीनगरमध्ये जे काय आहे ते 16वरती आपण निवडणूक लढवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कामाला लागलेली आहे. आम्ही शहरामधल्या सर्व जागा महानगरपालिकेच्या लढणार आहोत.
परंतु या उपर जर आदरणीय हिंदू जननायक रावसाहेब ठाकरे यांनी काही ठरवलं, काही निर्णय केले, तर निश्चित त्या निर्णयाबरोबर सर्व महाराष्ट्र सैनिक राहील. निश्चितच आणखी आम्हाला आवर्जून या ठिकाणी ऐकायला आवडेल की आपण संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेची जी काही निवडणुकीची प्रोसेस जी आहे तयारी त्याला आपण साहेबांनी आपल्याला जे काय आहे बऱ्याचशा श्रोत्यांमध्ये असेल किंवा आपल्यामध्ये असेल जे काही संभ्रम होते या ठिकाणी त्यांच्या आपण जे विचारलेले प्रश्न आहेत या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरेचसे जे काही संभ्रम असतील ते या ठिकाणी क्लिअर झाले आणि निश्चितच कृष्णकुंजवरती जो काय आहे तो न्याय मिळतोच याचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण जे काय त्या चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आणखी एक प्रश्न मी साहेबांना विचारू इच्छितो की सध्या स्थितीमध्ये जे काय निवडणुकीचा जो काही विषय चालू आहे तर आपण कृष्णकुंजवरती किंवा डेट वगैरे जे काय ते कधी घेणार साहेबांची तर भेट होईलच. आता साहेबांचा नाशिक आणि पुणे दौरा सुरू झालेला आहे. आता सध्या आदरणीय हिंदू जननायक रावसाहेब ठाकरे नाशिकमध्ये आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा पुणे दौरा आहे. निश्चितच लवकरच संभाजीनगरच्या दौऱ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कळेल आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल आणि जनतेला पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं साहेब आवाज देतील की आम्हाला साथ द्या. साक्षर इंडियाचे मी या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांचे आभार मानतो. फार फार धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल आभार मानतो. साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे जे काय त्या ठिकाणी वेळ दिला, वेळात वेळ देऊन साहेबांनी आपलं जे काय अनुत्तरित प्रश्नांची जी काय उत्तर आहे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. साहेबांचे आपल्या साक्षर इंडिया न्यूज नेटवर्क परिवारातर्फे जे काय पुढचे धन्यवाद. मी तुम्हाला साक्षर इंडियाच्या संपूर्ण टीमला माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, आदरणीय हिंदू जननायक रावसाहेब ठाकरे यांच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण या ठिकाणी ज्या राजकीय घटना या विषयामध्ये असेच आपण जे काही आहेत आपण नवीन समाजकार्य करणारे प्रतिभावंत जे काही व्यक्ती आहेत ज्यांची की समाजामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य चालू असतं तर ते या ठिकाणी आपण त्याची दखल घेत असतो. अशाच व्यक्तींना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढील भागामध्ये या राजकीय या विशेष पुढील भागामध्ये आपण लवकरच भेटूयात. अशाच एका प्रतिभावंत चांगलं समाजकार्य असणारे व्यक्ती तोपर्यंत या ठिकाणी आपण निरोप घेऊयात. सर्वांना माझा नमस्कार. भेटूयात पुढील भागामध्ये.